मराठवाड्यामध्ये अजूनही दुष्काळाचं सावट आहे. खरं तर पावसाचे दिवस सुरू झालेत, मात्र अजूनही मराठवाड्यामध्ये मान्सून दाखल झाला नाही. त्यामुळं गावागावात पाणी टंचाई आहे. सध्या गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी या गावामध्ये अक्षरशः या गावाची परिस्थिती अशी आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला. गावात पाणी नसल्यामुळं या गावच्या महिलांना अक्षरशः खाजगी बोरवरती रांगेत उभं राहावं लागतंय. मात्र रांगेत उभं राहिल्याच्या नंतरही पाणी मिळत नाही, अशी गावची अवस्था आहे. गावामध्ये जलकुंभ आहेत, पाईपलाईन केलेल्या आहेत, नळ योजना आहे, मात्र प्रत्यक्षात नळाला पाणी येत नाही, अशा तक्रारी आहेत. आपल्यासोबत महिला आहेत. काकू, काय अडचण आहे पाण्याची? सर, आमच्या गावला बघा 15 दिवस तर कसं सुटत नाही. 15 दिवसाला एकदा सुटतंय पाणी. 15 दिवस आम्हाला प्यायला पाणी साठविणं होत नाही, तेवढं पुरत पण नाही. 15 दिवस सुटलेलं पाणी. प्रत्येक घरोघरी नळ आहेत. नळ नाहीत म्हणून नाही, पण त्या नळाला पाणीच नाही. कधी पाईप फुटलेला, कधी लाईट नसलेली, अशीच तक्रार आहे. संदर्भात तक्रारी केल्यात तुम्ही? हो, म्हणतात ना. आम्ही सरपंचाला म्हणलं होतं, फोन लावला होता, तर ते म्हणले थोडं डायरेक्टच्या ह्याला नळ घेतले, त्याच्यानं पाणी येईना म्हणले टाकीमध्ये. बोलूत म्हणले आपण डायरेक्टच्या नळावाल्याला. किती किती दिवस झाले पाणी नाही आता गावात? आता 15 दिवस नव्हतं बघा, आज सुटलं. 15 दिवसाच्या बाद. किती दिवसापासून ही सगळी अडचण आहे? आम्हाला ही अडचण जसा उन्हाळा झाला तसं चालूच आहे. ही अडचण पाणीच येईना झालं नळाला. उगा आलं तर 4 घागरी, आलं तर आलं, 15 दिवसाला नाही आलं. अडचणी पाण्याच्या दुनियाच्या आहेत. हिरीला जायना, काही करायना, पाणी आंघोळीला पाणी नाही ना, प्यायला पाणी नाही. आता चला घरी एक थेंब नाही, एवढं मोठं धुणं पडलंय. आता शेताला कुठं जावं धुणं धुवायला, काय करायचं? पाण्याची सोय तुम्ही लावायच पाहिजे म्हणावं. धरण किती दूर आहे इथून? इथून लांब आहे, म्हणजे 2-2.5 किलोमीटर आहे की. एकट्या बायला जाता येते का? दुनियाचे डुकरण हे ऊसाचं हे आहे, तिकडे काय करायचं नुसतं बघूनच. आम्हाला पाण्याची सोय अशी परिस्थिती दरवर्षीची अशी नव्हती. या वर्षी लय झालं. डायरेक्ट नळाली बी पाणी होतं चालू. आता त्याला मग आम्ही म्हणलं बी नव्हतं, तर सुटतच म्हणाले, तर सुटणारच आहे म्हणाले. तर आजी किती वेळापासून आहे तिथं रांगेत? 15 दिवस झालं पाणी नाही आमच्या गलीला. आता किती वेळापासून आहेत रांगेत? सकाळपासून रांगेत म्हणता सकाळपासून. सकाळपासून कधी मोटर जळाली म्हणतेत, कधी पाय फुटला म्हणतेत, कधी डायरेक्ट नळाली निघून गेलं म्हणतेत. 4 घागरी सोडलं की झाली बारी म्हणतेत. तर 15 दिवसाला पाणी येत आहे का? 4 घागरी. खाजगी बोरवाले पाणी देतात का? खाजगी बोरवाले देत नाहीत सर. त्यांना घरीच पुरत नाही, मग आपल्याला कसे देतील ते? त्यांच्या घरीच. आमच्या वरच्या गलीला तर सर बोर पाडले, एकाही बोरला पाणी लाग नाही. आम्ही बोर पाडा म्हणलं तर पाणी लाग नाही. मग काय उपायच नाही ना त्याचा. बिकट अवस्था या गावची. खरं तर आजी, काय अडचणी आहेत पाण्याच्या? 15 दिवस झालं पाणीच नाही. लाईट खाल्ली, तळ्याच्या मोटरा चालू राहतात. गावात पाणी सोडायचं म्हणलं की लाईट गेली म्हणते. आणि पाणी का सुटना म्हणलं की सरपंचाला म्हणलं की ते म्हणतात आमच्याकडे कारभार नाही, संपलं आमचं. मग महिना पाणी नाही, आम्ही कुठं जावं? आज हिरीला गेलो, पाय गोष्टून हिरीमध्ये पडत होते. पाण्याची अडचण आहे. 15 दिवस पाणी सोडिनात, काय करणार आम्ही? बिकट अवस्था आहे. या तक्रारी का नाहीत केल्या? तर मी गावाच्या बाहेर असतो ड्युटीला. आता 4 दिवस झाले मी गावामध्ये आलो, पाणीच नाही. आम्हाला विहिरीहून पाणी आणावं लागतंय. मी सरपंचाला त्यांना बोललो तर ते डायरेक्ट इग्नोर करतात. ते म्हणतात आमचा कार्यक्रम संपला, आता आम्हाला काही घेणं नाही. मग मी ग्रामसेवकाला कॉन्टॅक्ट केला. ग्रामसेवक येतो तो बोलतात येत नाहीत. पुन्हा पाणी सोडणाऱ्याला बोललो, तो म्हणतोय आमचं मोटर जळाल्यात. तर 4 दिवसापासून मोटर जळाल्यात, तर ते पाणीच चालू सोडत नाहीत. तर त्याच्याबद्दल आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही कोणाकडे जायचं आता? सर्वात मोठा प्रश्न आहे. गावाच्या शेजारी धरण आहे, मात्र गावात प्रत्यक्षात पाणी नाही. नळ योजना आहेत, मात्र त्यालाही पाणी येत नाही. त्यामुळं गावातली पाणी टंचाई जी आहे ते भीषण आहे. यावरती तोडगा काढावा, अशी या नागरिकांची मागणी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी टंचाई आहे, मात्र यावरती कोणीही काहीही बोलायला तयार नाही. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंडा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.